देत कोण नाही। परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथील ग्रामीण मार्ग क्रमांक 54 या रस्त्याचे काम करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 2022 या वर्षामध्ये 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। ग्रामस्थांना वाटले आता रस्ता होईल आणि आपल्या येण्या जाण्यासाठी सुविधा होईल, पण रस्ता काहीच झालाच नाही। उलट रस्त्यासाठी मंजूर करण्यात आलेले 40 लाख रुपयांचे बिल गुत्तेदारांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून उचलून घेतल्याचे समोर आले। गावकऱ्यांचा पारा चढला आणि थेट परभणी जिंतूर महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तब्बल 2 तास हा महामार्ग बंद होता। संबंधित गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि रस्ता तात्काळ करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। साहेब सगळं झाले, पैसे उठून 2 वर झालं, पैसे उठून खाली तिथे वर्कआउट करायला लागले। थोडं मोबाईल मार टीव्हीचे काम चालू आहे का बंद होते? रातोरात टाकण्याचा प्रयत्न करू लागले, झाले का नाही झाले? रेकॉर्ड झाले का? रेकॉर्ड झाले का? रेकॉर्ड झाले का? रेकॉर्ड लगा होगा, रेकॉर्ड लगा झालं म्हणाले, बिल ऍक्च्युअल काम झालं, पैशाला मागले बघून चला घ्यायला सोबत येतो टाका ऍक्च्युअल काम झालेलं होतं। 2022-23 च्या डीपीडीसी मध्ये जेवढे रस्ते आपले मंजूर झालेले आहेत त्याच्यातले जवळपास 90% कामं डायरेक्ट सोनकांबळे साहेब असतील, उडानशिवे साहेब असतील किंवा जिल्हा परिषद प्रशासन असेल, यांनी 100% काम उचलून घेतले। सगळे गब्बर त्यांनी त्या ठिकाणी गुत्तेदार केलेत, अर्धे पैसे वाटून घेतले अधिकाऱ्यांनी आणि गुत्तेदारांनी मिळून। आमच्या पेडगावमध्ये सुद्धा असाच प्रकार झाला होता। आमच्या पेडगावमध्ये एकाच काम केलं होतं, तसाच प्रकार हा तुमचा सुद्धा आहे। फक्त जिल्हा परिषद प्रशासनाची जबाबदारी, आमचं काम केलं बीएनसीनं आणि यांनी फक्त त्याच्यावर 46 लाख रुपये टाकून तसे 200 रुपयाचा बोटावर उचलून घेतले। हे त्यांनी मान्य केलं आमच्या पेडगावचं। आणि त्या पेडगावची जी तक्रार आहे त्या तक्रार सोडून बाकीचं जे रस्त्यासाठी आम्ही असा रस्ता रोको केला होता तेव्हा यांनी स्वतःच्या खिशातून आम्हाला त्या ठिकाणी तो रस्ता कंप्लीट करून दिलेला आहे। आमचं काम त्या ठिकाणी आम्ही पुढचं काम कंप्लीट करून घेतलं 500 मीटरचं, त्याचा त्या तक्रारीचा काहीही संबंध नाही। अशाच प्रकारे प्रत्येक गावामध्ये मला जवळपास 10-15 गावाचे त्याच्यानंतर फोन आले कार्यकर्त्यांचे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी असंच केलेलं आहे। आणि आपल्या ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत अतिशय दुर्दैवी अवस्था त्या रस्ते झालेली आहे, दुर्दशा झालेली आहे आणि त्या रस्त्यावर लाखो रुपये करोडो रुपये ह्या जिल्हा परिषद प्रशासनाने उचलून खाल्लेले आहेत। त्याच्यामध्ये महत्वाचे भागीदार कोण असतील ते सोनकांबळे साहेब आहेत, उडानशिवे साहेब आहेत आणि बाकीचं जिल्हा परिषदचं पूर्ण प्रशासन आहे। जेई असतील, डीवाय असतील किंवा कार्यकारी अभियंता असतील, सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी पैशाचा फार मोठा अपार या ठिकाणी केलेला आहे। आणि या अपाराच्या बाबतीत आपण वेळोवेळी तक्रारी केल्या। तक्रार आहे सोनकांबळे साहेबांविषयी आणि उत्तर द्यायला सोनकांबळे साहेब हे कसा गुन्हा मान्य करतील? यांच्यापैकी त्रयस्थ माणसाने ह्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी सर्व गावातील मिळून आम्ही एक निवेदन देऊन त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। परंतु जिल्हा प्रशासन ज्यांनी गुन्हा केलाय त्यांनाच आमच्या समोर पाठवायला या ठिकाणी सोनकांबळे साहेबांनी पैसे उचलले तर सोनकांबळे साहेब आपल्याला ह्याच्यात काय उत्तर देणार? साहेब या ठिकाणी आमची रास्त मागणी आहे की ह्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। रस्त्याची चोरी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो, एखाद्या प्रकरणामध्ये एखादी तिजोरी कोणी चोरून नेली आणि ती जर उघडकीला चोरी आली तर त्या तिजोरीमध्ये पैसे नेऊन ठेवले की तो गुन्हा माफ होतो का? पोलीस प्रशासन सांगावं तसं काम हे करायला। उघडकीला आला एखादा रस्ता की तो रस्ता आम्ही करून देतो, असा प्रकार व्हायला ह्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई कधी होणार आहे? कारवाई कधी होणार आहे? रस्ता करून आज गुत्तेदार तयार आहे, तुम्ही म्हणायची गरज नाही आम्हाला। आज गुत्तेदार नाही, आम्हाला सगळे जिल्हा प्रशासन मिळून आम्हाला रस्ता करून देणार आहे। परंतु तो रस्ता करून देण्याच्या अगोदर ज्या लोकांनी ते पैशाचा आभार केला, एमबी तयार केली, त्याचे सगळे पैसे उचलले तर त्याची बँक रेकॉर्ड आपल्यापाशी आहे, आरटीजीएस मारलेला आणि ते सगळे पैसे उचलून त्यांनी खाल्ले आणि आज म्हणाल की आम्ही रस्ता करून देतो, असं शक्य आहे का? नाही, असं शक्य नाही। चोराला शिक्षा झाली पाहिजे, त्याची रिकव्हरी करून आणि हे ह्या रस्ता रोकोला आश्वासन देण्यासाठी सोनकांबळे साहेब या ठिकाणी जिम्मेदार अधिकारी नाहीत। त्याच्यामुळे जिम्मेदार अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं, उडानशिवे साहेबांनी या ठिकाणी यायला पाहिजे किंवा शिव मॅडम या ठिकाणी यायला पाहिजे होतं। शिव मॅडमला शक्य नसेल तर उडानशिवे साहेबांनी या ठिकाणी यायला पाहिजे। शिव मॅडम आणि त्यांच्याकडून अधिकाऱ्यांनी ह्या ज्या अधिकाऱ्यांनी चोऱ्या केल्या त्याच अधिकाऱ्यांनी आमच्या समोर या ठिकाणी पाठवलेत, त्यांच्याकडून आमचं समाधान होणार नाही। आमचं काही त्यासोबत धुऱ्याचं भांडण नाही, परंतु एवढा मोठा अपहार जर पर्वणी जिल्ह्यामध्ये होत असेल तर त्याचा कुठेतरी जाब आपण विचारला पाहिजे। त्याच्यासाठी रस्त्यावर आवश्यक होतं आणि तुमच्या धर्मापुरीकरांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की ह्या प्रश्नाला तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रस्ता रोको करून वाचा फोडलेली आहे।
तुम्ही उपोषण किंवा तुमचे दुसऱ्या संवैधानिक मार्ग तुम्ही गेले तर हे तुम्हाला मरुस्तुपी पाहायला येणार नाही. आम्हाला कॉलेजचा काहीच फायदा नाही सर. इकून झाला माझ्या बोलण्यावर तुमचं काय म्हणणं आहे सांगा सोनकांबळे साहेब. बोला बोला ना. रस्ता झालाय नाही झालाय तर आपण पाहायला जाऊ रस्ता इथं. त्यांनी सांगितलं ना रस्ता नाही झालेला म्हणून बिल उचलून पैसे घेतले. उचलले तर त्यांनी रस्त्याचे. सगळा मोठा चोर अहो मी काय म्हणतो, त्यांच्याकडून आमचं समाधानच नाही. सोनकांबळे साहेबांकडून आमचं समाधान नाही. यांनी चौकशी करू नये. रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण असं आहे की 2022-23 DPDC SRF मध्ये आमच्या धर्मापुरीचं पेडगाव रस्ते आपल्या डेंटल रोडचं काम आलेलं होतं 54 नंबर रस्त्याचं. सदरील गुत्तेदार आणि यांनी हा रस्ता आजपर्यंत केलेला नाही. 2 वर्षापासून यांच्याकडून आमचा फॉलोअप चालू आहे की साहेब तुम्ही करून द्या, तरीही लक्ष देत नाहीये. त्यांच्याकडे गेलं तर त्यामध्ये धर्मापुरीचं शिष्टमंडळ आलं. मग आम्ही वारंवार कारवाई करून देखील रस्ता होत नसेल तर रस्ता रोको करण्याशिवाय पर्याय काय आमच्या शेतकऱ्यांना. आणि त्यांनी हे रस्ता नाही करता त्यांनी बिल उचलून खाल्लेलं आहे. MB वगैरे होतीच कशी शासनाची रस्ता नाही करता. या आम्हाला म्हणणं आहे की बाबा जे कोणी म्हणजे काम नाही करता संबंधित अधिकाऱ्यांनी MB बनवली त्यांच्यावर कारवाई का नाही झाली पाहिजे. आणि आमचं एकच म्हणणं आहे की बाबा सदरील रस्त्याचं चौकशी करून आमचा रस्ता आम्हाला करून द्यावा एवढीच प्रशासनाला विनंती आहे. किती लाख रुपयाचं बिल होतं? तो रस्ता 40 लाख रुपयाचा होता. मंजूर रस्ता आहे. तर त्यांनी MB बनवून परस्पर रस्ता उचलून घेतलेला आहे. जेव्हा आम्ही कारवाई करायला लागलो तर आता रातोरात ते त्या रस्त्यावर मटेरियल टाकत आहेत. टाकलं रात्रच्या सर. ते कारण चौकशी आणखी काहीतरी रस्त्यावर पडलेलं दिसावं त्यामुळे ते रातोरात रस्त्यावरती मटेरियल टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सीओनी भेट दिली होती तुमच्या गावाला, त्यावेळेस काय आश्वासन दिलं होतं? मॅडम म्हटल्या होत्या मी तुम्हाला करून देते म्हटलं होतं. माझ्या ह्या विषयाला झाले 15 दिवस. मग इतक्या दिवस झालं मग आम्हाला काही त्याचं उत्तर नाही मिळालं. मग आम्ही 11 तारखेला रास्ता रोकोचं त्यांना सांगितलेलं होतं. मग त्यांचं आम्हाला 11 तारखेच्या अगोदर आम्हाला उत्तर पाहिजे होतं तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आम्हाला रास्ता रोको करावा लागला. जर रस्ता नाही झाला तर पुढचं आंदोलन काय? आम्ही पुढचं आंदोलन आम्ही आता आयुक्त ऑफिसला जाऊन आत्मदहनाचं आंदोलन किंवा मंत्र्याला जाऊन आत्मदहनाचं आंदोलन करणार आम्ही शेतकऱ्यासोबत. कारण की मग सरपंच आणि उपसरपंच आत्मदहन करणार आयुक्त कार्यालयात काम नाही होता. बिल उचलल्या जाते कसं माझा हा विषय आहे. पहिले तुमचे जेई एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काय करायला लागले तर ते मगर म्हणजे असे गुत्तेदारांना असेच पैसे वाटायला लागलेत का, खिरापत वाटायला लागलेत का शासनाची. त्यांनी तुम्ही ही चौकशी करायला पाहिजे. तुम्ही काम नाही करता बिल उचलल्या कसं जाते माझं प्रशासनाला पहिले हे विषय आहे. आणि सध्याची रोडची कंडिशन असे शासनाला वारंवार बी शासनाला त्या रस्त्याची वारंवार बी आम्ही तक्रार देत आहोत. सदरील अधिकारी कर्मचारी कोणती तक्रारीची दखल घेत नाही. उडानशिवे साहेब म्हणून अधिकारी 10 वर्ष झाले एकाच खुर्चीवर बसून आहे ते. आणि ते सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे की सगळ्या जिल्ह्याच्या त्यांना SRFचा निधी उचलून गुत्तेदाराला उचलून दिलेत. आणि सगळ्यात मोठा ते झालेला आहे. 10 वर्षापासून एकाच खुर्चीवर आहे. आम्ही वारंवार त्याच्याकडे जाऊन बी आमच्या कामाचा फॉलोअप नाही घेतला. त्यानं शिव मॅडमला भेटलो तर आम्ही कलेक्टर साहेबाला सुद्धा भेटलो. त्यांना चौकशी सुद्धा कलेक्टर साहेबांना चौकशी सुद्धा काढून सुद्धा त्यानं त्या चौकशीचा फॉलोअप नाही दिला. सदरील चौकशी अधिकाऱ्याला त्याला कागदपत्र देत नाहीत. ते एवढे माजून गेले सगळे जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी पूर्ण. आणि आम्हाला पहिली कारवाई अधिकाऱ्यावर झाली पाहिजे. सदरील अधिकारी जे अधिकाऱ्यानं गुन्हा केलाय त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुत्तेदाराचं लायसन रद्द झालं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमचा रस्ता व्यवस्थितरित्या जे रस्ता आहे शेतकऱ्याला आहेच आहे. आमच्यासाठी आमदार साहेबांचे दवाखाना आहे तिथं जायला आम्हाला 10 मिनिटात आम्ही पोहोचतो. ते दवाखान्यासाठी आम्हाला एवढा आवश्यक रस्ता आहे. इकडून आम्हाला लागतो अर्धा तास, तिकडून लागतात फक्त 10 मिनिटं. इलाज लवकर होतोय. डिलिव्हरीच्या बायाला आम्हाला रात्री नेता येणं झाले तिथून आम्ही 10 मिनिटात दवाखान्यात पोहोचतो. इकडून आम्हाला लागते 1 तास. एवढी चांगली सुविधा देऊन हे म्हणतात गुत्तेदार असे. कारवाई नाही झाली तर पुढचं आंदोलन काय? आंदोलन आम्ही आत्मदहनाचा इशारा देणार, आत्मदहन करणार. आमचे आज डिलिव्हरीच्या बाया रात्री आम्हाला एवढे प्रॉब्लेम यायले. छोटा रस्ता सोडून आम्हाला शहराच्या मार्गाने जावं लागायले.
मग ते लेकरं दगावण्यापेक्षा आत्मदहन आम्ही करणार. हॅलो, आम्ही मूग काढू लागलो, मूग काढता काढता येणं रात्रीच्या मटेरियल आणून टाकले, ते बी अशी मोठमोठाली दगडे, त्या गोट्यामध्ये बैला चालता येत नाही, बैल आज लंगडा झाला आमचा. वर्षाचा कसं करायचं आता, आम्ही मूग काढू लागलोत रात्री, काढता काढता मिशन आमची हे नाही झाली, गेली नाही, बैल लंगडा झाला. आणि अशी दगड टाकीत का पद्धत राहते दगड टाकायची, रात्रोमध्ये टाकलं देवी पुन्हा. हा, रात्रीच्या टाकला, दिवसा तुम्ही दिवसा टाका ना तुम्ही मटेरियल, रात्रीच्या टाकतात का?